सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला 950 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असून यातील विधीही तितक्याच महत्त्वाचे आहे. श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाची पूजा शुक्रवार पेठेत कैलासवासी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या हस्ते विधिवत करण्यात आली. अक्षता सोहळ्यांच्या वधूवरांना पाहुण्यांच्या घरी बोलवून जेवण घालण्याची प्रथा आहे. या संदर्भात अधिक माहिती ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी दिली आहे. श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय. आज इथे शेटेवाड्यात आपण सर्व जमलो आहोत. आजचं महत्त्व थोडक्यात सांगतो. म्हणजे यात्रेच्याबद्दल सर्वांना माहिती आहे की आपण यात्रेमध्ये कुंभार कन्या आणि सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडाचा विवाह हा आपण साजरा करतो. आणि विवाहाच्या आधी नवरदेवाला केळवणाचा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम आज आपण इथे शेटेवाड्यामध्ये महाराजांचा योगदंड त्यांचा प्रतीक म्हणून इथे हिऱ्याबू कुटुंब घेऊन येतात. त्यांची योगदंडाची पूजा करून त्यानंतर हिऱ्याबूंची पाद्यपूजा करून होम पूजा करून आपण प्रसाद महाप्रसाद या सगळ्यांसाठी आपण आयोजित करतो. ही अशी आख्यायिका आहे की 800 वर्षापूर्वी सिद्धरामेश्वर महाराज समक्ष या वाड्यात येऊन त्यांनी या प्रसादाचा आस्वाद घेतला होता आणि तेव्हापासून ही परंपरा इथे चालू आहे. आमचे पूर्वज रामचंद्रप्पा शेटे, त्यानंतर माझे आजोबा कैलासवासी शिवशंकर थोबडे, त्यानंतर माझे वडील मिलिंद थोबडे आणि आता मी ॲडव्होकेट रितेश थोबडे, आमच्या हातून ही सेवा महाराजांची घडती आहे. त्याबद्दल स्वतःला खूप भाग्यवान समजतो. त्याचबरोबर सोलापूरकरांना आवाहन करतो की यात्रेमध्ये सर्वांनी आपल्या आपल्या परीने पूर्णतः सहभागी होऊन महाराजांचे आशीर्वाद घ्यावे. सोलापूरकरांना महाराजांचा नेहमीच आशीर्वाद लाभलेला आहे. असाच पुढे आशीर्वाद लाभत राहू अशी महाराजांचरणी प्रार्थना करतो. लग्नापूर्वी केळवण घालण्याची प्रथा आहे. शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या लग्नाच्या आधी शेटेवाड्यात ते केळवणाचे जेवण जेवले होते अशी आख्यायिका आहे. ती परंपरा यात्रेतील विवाह सोहळ्याआधी पार पाडली जाते. यावेळी मानकऱ्यासह पुरोहित व भाविकांना महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात येते. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.